आणि आताची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आलेली आहे। काँग्रेस आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे। जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी केदार यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। तर याच पार्श्वभूमीवर आता ही कारवाई करण्यात आली आहे। सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आलेली आहे। जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी केदार यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिल सावरे। अनिल, सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आलेली आहे, या संदर्भात ताजा तपशील। नक्कीच रद्द पाहायचं झालं तर सुनील केदार यांची आमदारकी रद्द होण्याच्या सूत्रांकडून माहिती मिळते। हाच मुद्दा आपण पाहिलं तर नागपूर पोलिसांनी विधिमंडळात दिला की केदार यांच्यावर शिक्षेची माहितीचे सूत्र दिल्यानंतर आता पाहायचं झालं तर काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांची आज आमदारकी रद्द करण्यात आलेली आहे। नागपूरच्या जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात कोर्टाने शुक्रवारी काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना 5 वर्षाचा कारावास आणि 12,50,000चा शिक्षा सुनावली आहे। यानंतर माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आलेली आहे। जी, मात्र आशिष देशमुख यांनी खरं तर सुनील केदार यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती आणि दुसरं म्हणजे म्हणजे सत्ताधाऱ्यांकडून खरं तर सुनील केदार यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते आणि जिल्हा बँक घोटाळा प्रकरण हे चांगलंच त्यांना भोवलेलं दिसतंय। तर या संदर्भात ताजा तपशील। नक्कीच आपण पाहिलं तर सत्ताधाऱ्यांकडून वारंवार मागणी केली जात होती की सुनील केदार यांची जे आमदारकी रद्द करण्यात आली। जो जिल्हा बँक प्रकरणी घोटाळा आहे, आपण पाहायचं झालं तर नागपूर पोलिसांनी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये तो मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता पाहायचं झालं त्यांची आमदारकी रद्द करण्यात आलेली आहे। जी, मात्र दुसरीकडे काँग्रेसकडून हे राजकारण सुरू असल्याचा आरोपही करण्यात येतोय। तर या संदर्भात ताजा तपशील। नक्कीच आपण पाहिलं तर जे विरोधी पक्षामध्ये बसलेले आहेत तर त्यांच्याकडून सुद्धा की काँग्रेसकडून हे असं केलं जाते आणि जे सत्ताधारी पक्ष असतील कुठेतरी काँग्रेसचे आमदार असतील किंवा नेते असतील यांना कुठेतरी मुद्दामून काहीतरी असं फसवण्याचा प्रयत्न केला जातो असं बोललं। जी, धन्यवाद अनिल, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आलेली आहे। जिल्हा बँक घोटाळा प्रकरण हे केदार यांना चांगलंच भोवलेलं दिसतंय। केदार यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्यांच्यावर ही भली मोठी कारवाई झाली आहे।